मी परवाच्या दिवशी सांगितले होतं की पळून पळून कुठे जाणार, शेवटी पोलीस आमचं गृहखातं आहे, त्यांनी त्याला अरेस्ट केलेली आहे, त्याच्यावर कडक कारवाई होईल आणि जे काही यापुढे चौकशी होईल, कठोर कारवाई होईल. कुणालाही यामधून क्षमा नाही, कुणालाही सरकार सोडणार नाही. आणि म्हणून जे लोक काय काय अफवा पसरवत होते त्यांना एक मोठी चपराक या माध्यमातून मिळालेली आहे. आणि या ठिकाणी आमचं सगळ्यांनाच सांगणं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. त्यांच्याबद्दल खूप प्रत्येकाच्या मनामध्ये एक श्रद्धा आहे आणि जे काही झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी आहे. म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा त्याच ठिकाणी रुबाबात कसा उभा राहील यासाठी आम्ही सगळे आज खरं म्हणजे एक दुर्दैवी चित्र आपण पाहतोय की पूर्वी बाळासाहेब होते त्यावेळेस सर्व मोठमोठे नेते दिल्लीपासून राज्यभरातले देशभरातले बाळासाहेबांकडे यायचे. आज दिल्लीमध्ये गल्लोगल्ली फिरण्याची परिस्थिती निर्माण झाली. मला काहीतरी करा, माझं नाव नक्की करा, हे पाहून बाळासाहेबांना देखील खूप दुःख होत असेल. बाळासाहेबांचे विचार सोडल्यानंतर ही अशी परिस्थिती होते. म्हणून आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतो आहे, आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेतो आहे, राज्याला पुढे नेतो आहे, विकासाकडे नेतो आहे आणि राज्यामध्ये कल्याणकारी योजना देखील आम्ही सुरू केलेल्या आहेत. म्हणून विकास आणि कल्याण ही सांगड घालण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून राज्याचा सर्वांगीण विकास हे आमचं ध्येय आहे. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन